अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी, तुमच्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या असं वाटत असेल तर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी काही उपाय नक्की करून बघा. त्या उपायांनी माता लक्ष्मीची कृपा होते आणि कुबेर महाराज सुद्धा प्रसन्न होतात. त्याचबरोबर आर्थिक समस्या सुटतात. नक्की उपाय काय आहेत चला तर जाणून घेऊया. उपाय अगदी साधा सोपा आहे. 2 ऑक्टोबरला दसरा आहे आणि 2 ऑक्टोबरलाच गुरुवार सुद्धा आहे. म्हणून एक पिवळं कापड घ्यायचं, पिवळं वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे आणि तो त्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे. आणि तसाच गुंडाळलेला तो नारळ रामाच्या किंवा देवीच्या मंदिरात जाऊन ठेवायचा आहे. आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना सुद्धा करायची. आता हा उपाय नक्की का करायचा आणि याचा आर्थिक परिस्थितीशी काय संबंध? पिवळा रंग हा यश, वैभव, ऐश्वर्याचं प्रतीक आहे. तर श्रीफळ अर्थात नारळ हे संपन्नतेचं प्रतीक आहे. म्हणून पिवळ्या कपड्यामध्ये नारळ ठेवून तो गुंडाळून रामाच्या किंवा देवीच्या मंदिरात नेऊन ठेवायला सांगितला जातो. त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते. आणखीन एक उपाय तो तुम्ही करू शकता, तो म्हणजे कर्जमुक्तीसाठी. जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालं असेल तर कर्जमुक्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करावी. आता उपासना करायची म्हणजे काय करायचं तर 11 वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. हनुमान आणि प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जप सुद्धा कर्जमुक्ती करून देणारा ठरतो. हा उपाय अगदी साधा सोपा आहे. दसऱ्याच्या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करा. त्याचबरोबर रामाच्या किंवा हनुमानाच्या एखाद्या मंत्राचा जप सुद्धा करा. राम भक्त हनुमान तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग नक्कीच दाखवतील आणि कर्जमुक्तीसाठी मदत करतील. आणखीन एक उपाय जो तुम्ही करू शकता, जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल किंवा 7.5 चालू असेल तर तुम्ही शनी मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा लावावा. दसऱ्याच्या दिवशी काळे तीळ, उडीद डाळ आणि रुईच्या पानांचा हार शनिदेवांना अर्पण करावा. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय केल्याने सकारात्मक परिणाम हे होतात. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण 3 उपाय पाहिले. एक उपाय म्हणजे एकतर रामाच्या किंवा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या वस्त्रामध्ये नारळ गुंडाळून ठेवायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं. आणि तिसरा उपाय म्हणजे शनिदेवांची पूजा शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल, उडीद डाळ, रुईच्या पानांचा हार हा अर्पण करणं. आता हे 3ही उपाय एकदम करायचेत का तर नाही. यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी केला तरी सुद्धा तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसेल. आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर दसऱ्याला शस्त्रपूजा, वह्या पुस्तकांची पूजा याबरोबरच माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा सुद्धा करावी. यथाशक्ती गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. अगदी काहीच नाही जमलं तर गुळ खोबऱ्याचं, साखर फुटाणे सुद्धा चालतील. पूजेत एक नारळ ठेवा आणि पूजा झाल्यावर तुमच्या कपाटात, तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तो नारळ ठेवा. आणि नारळ आतून कोरडा झाला की त्याच्या पुढच्या शुक्रवारी दुसरा नारळ ठेवा आणि बदल घडेपर्यंत हा उपाय करत राहा. आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये हा सुद्धा एक उपाय सांगण्यात आला आहे. मंडळी, तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नाहीये, काहीतरी निगेटिव्ह आहे असं वाटतंय, नकारात्मक आहे असं वाटतंय, पैसा घरात टिकतच नाही, उत्पन्नच वाढत नाही, अशी जर तुमची समस्या असेल तर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केलं जातं. घरच्या घरी रावण दहन कसं करायचं तर नारळ रावणाचं प्रतीक मानून दहन करायचं. नारळाच्या शेंड्याची राख झाली की ती राख घराच्या 4ही कोपऱ्यात टाकायची. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जेनं घर भरून जातं आणि घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते. दसरा ही मोठी पुण्यदायी तिथी आहे. म्हणून दसऱ्याच्या दिवशीच आपण नवीन खरेदी करत असतो. दसऱ्याच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते आणि म्हणूनच दसऱ्याला ज्योतिषशास्त्रामध्ये हे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. फक्त आर्थिक समस्याच नाही बरं का, जर तुमच्या घरात सतत कोणीतरी आजारी असेल आणि आजारपणाने त्रस्त झाला असेल, तर अशा व्यक्तीसाठी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी एक उपाय करता येतो. दसऱ्याच्या संध्याकाळी 21 वेळा एक नारळ त्या व्यक्तीवरनं फिरवायचा आहे, अर्थात त्या व्यक्तीवरनं उतरवून टाकायचा आहे आणि तो नारळ रावण दहनाच्या अग्नीमध्ये टाकायचा. त्यामुळे त्या व्यक्तीच्या भोवताली असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल तर ती निघून जाते आणि त्या व्यक्तीला आजारातून सुटका होण्याची मदत मिळते. पण त्याचबरोबर आजारी व्यक्तींनी योग्य आहार, नियमित व्यायाम, त्याचबरोबर डॉक्टरांचा योग्य सल्ला या सगळ्या गोष्टींचं देखील पालन करणं आवश्यक आहे. कारण दसऱ्याचा हा उपाय जो आहे तो तुमची मनावरची मरगळ दूर करणारा आहे. मनावरची मरगळ दूर झाली, मन प्रसन्न झालं की आपोआपच शरीरामध्ये सुद्धा सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते. पण त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम या सगळ्या गोष्टींची सुद्धा गरज असते. मग मंडळी, दसऱ्याच्या दिवशी यापैकी कुठलाही एक उपाय करा आणि दसऱ्याच्या तिथीचा लाभ घ्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.